अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मैत्रिणींनो, आज मी खूप एक विशेष नवीन माहिती घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, जे काही संकटे आहेत, तुमच्या समस्या आहेत, तुम्हाला खूप काही सेवा करून तुमचे प्रश्न सुटत नाही, तुमच्या जीवनामध्ये खूप काही दुःख आहेत, तुम्हाला मार्ग भेटत नाही, तुमच्या घरामध्ये खूप सारखं काही कलह होतात, सारखे भांडणे होतात, पती पत्नीमध्ये सारखं वादविवाद होतो, मुलांचं आणि आई वडिलांचं अजिबात पटत नाही, सासू सुनाचं पटत नाही. म्हणजे आपल्या खूप काही दुःखाचं डोंगर आहे. चहूकडे पाहतोय तर तिकडं सगळीकडे अंधारच अंधार आहे. अशा वेळेस आपल्याला कुठंतरी उजेड दिसायला सुरुवात होते. तर बघा, तुमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या जर गोष्टी घडत असेल, तुम्ही सगळे काही करून पाहिलं असाल, तुम्ही थकला असाल, तर तुम्ही आज मी जे काही सेवा सांगणार आहे, तुम्ही त्या सेवा करा. तुमचे सगळे प्रश्न सहज सुटून जाईल. ह्याच्यामध्ये काहीच संशय नाही. पण विश्वासानं तुम्ही ही सेवा करून पहा. बघा तुमच्या जीवनात काय चमत्कार होतं. ह्याच्यामध्ये काय आपल्याला पैसे खर्च करायची गरज नाही. आपल्याला काही ब्राह्मणाला बोलवायची गरज नाही. आपल्याला फक्त घरामध्ये दररोज सेवा करायची आहे. देवासमोर बसून तुम्हाला शक्य असेल तर देवासमोर बसून करा, तुम्हाला वेळ असेल. जर तुम्हाला देवासमोर बसणं शक्य होत नसेल, तर तुम्ही बाहेर कुठं खुर्चीवर बसून करू शकता, सोफ्यावर बसून करू शकता, किंवा तुम्ही आता जॉब करताय, की तुम्हाला घरचे खूप काही कामं आहेत, तुमची छोटी मुलं आहेत, वेळ भेटत नाही. तर अशा वेळेस मग तुम्ही हिंडत फिरत काम करत आज मी जे सांगणार आहे, ही सेवा तुम्ही करून पहा. बघा तुमच्या जीवनामध्ये किती फरक होईल. ही आहे स्वामी सेवा. या स्वामी सेवेमध्ये 100% प्रश्न सहज सुटून जातात. बघा, तुम्ही सेवा करून पहा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल होतं. असं नाही की तुम्ही आता आज सेवा केली आणि लगेच तुम्हाला याचं लगेच अनुभव येईल. तुम्ही सेवा करत जा. जसं आपण शेतामध्ये पेरतो, उगायला वेळ लागतं, तसंच कोणतीही सेवा आपण केली तर त्याचं फळ प्राप्त होण्यासाठी, त्यांचे शुभ परिणाम आपल्याला त्याचं बघण्यासाठी थोडं वेळ लागतं. पण विश्वास ठेवायचा आहे. जसं शेतकरी शेतात पेरतो आणि त्याला माहिती आहे पेरलेला हा धान्य उगणारच आहे आणि त्याचं मोबदला त्याला भेटणारच आहे. तशाच प्रकारे आपण पण कोणतीही सेवा करू, आपण स्वामी महाराजांची करा किंवा कोण दत्त महाराजांची करा किंवा साईबाबांची करा किंवा तुम्ही देवीचं करा किंवा भगवान श्रीकृष्णाची सेवा करा. म्हणजे कोणतीही सेवा तुम्ही करता, तर सेवा करताना आपल्याला अ, आपला विश्वास पाहिजे आणि आपलं जे काही दुःख आहे ते नष्ट होणारच आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच आहे. ही कामना, ही इच्छा आपल्या मनामध्ये धरून कोणतीही सेवा केल्याने त्याचे शुभ परिणाम आपल्याला बघायला भेटतात. असं नाही की आज आपण सेवा केली, मग लगेच आपल्याला 4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये लगेच रिझल्ट भेटत नाही. मग आपण खचून जातो की आपण एवढी सेवा केली, तेवढी सेवा केली, स्वामी सेवा केली, तरी मला काही अनुभव येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. ह्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचं आहे. सेवा करत जायचं आहे. अ, जसं शेतकरी पेरल्यावर उगतं, त्याचप्रमाणे वेळ लागतं, पण सेवा कधीही वाया जात नाही. कोणतीही सेवा असू द्या. तर आपल्याला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला करायला सुरुवात करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजे लई काही आपल्याला पैसे घालून, खर्च करून आपल्याला काहीही करायचं नाही. फक्त मनामध्ये भाव पाहिजे आणि मनामध्ये श्रद्धा पाहिजे स्वामीच्या प्रती. आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची एखादी फोटो किंवा मूर्ती असायलाच हवी. नसेल तर ते आपण आवर्जून आणून घ्या आणि आपल्या जे दुःख आहे स्वामीसमोर बसा, एक तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, फुल अर्पण करा, एक हार अर्पण करा स्वामींच्या फोटोला आणि थोडंसं नैवेद्य तुम्ही जे काही केलेलं आहे गोड, नसेल तर मग खडीसाखर ठेवा किंवा एखादी तुमच्या घरामध्ये फळं असेल किंवा
ड्रायफ्रूटचे काही असतील तर स्वामी समोर ठेवा आणि तुळशीपत्र ठेवून चौकोनी पाण्याचं मंडळ करून 3 वेळेस पाणी फिरवून स्वामीला नैवेद्य दाखवा आणि स्वामीसमोर एक पेला पाणी प्यायला स्वामीला ठेवा आणि हातामध्ये एक नारळ घ्या आणि थोडी खडी साखर नसेल तर साखर घ्या. अगरबत्ती वगैरे लावा आणि मग आपलं जे काही आहे घरानं स्वामींना सांगा, की तुमचं कोणतंही दुःख आहे, पती-पत्नीमध्ये भांडणं आहेत, घरामध्ये धनप्राप्ती होत नाही, खूप कर्जबाजारी झालेला आहे, आपला व्यवसाय चालत नाही, मुलांची नोकरी लागत नाही, तुमच्या अनेक समस्या असू द्या. स्वामीसमोर बसा, स्वामी तुमच्यासमोर बसलेत, अशी भावना मनामध्ये ठेवा आणि स्वामीला तुमचं घरानं सांगा, तुमचं दुःख सांगा आणि ते नारळ ठेवा स्वामीसमोर आणि स्वामीला नाक घासून 3 वेळेस मुजरा करा आणि स्वामीसमोर बसा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे मंत्र तुम्ही जप करायला सुरुवात करा. किती तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही 108 मणीची एक माळ असते. एक माळ पूर्ण केल्यावर आपल्याला 108 जप होतात. असे आपल्याला 11 माळी करायच्या आहेत. मग 11 माळी आपल्याला करायचं आहे. समजा आता तुम्ही बिझी आहात, तुम्हाला जॉबला जायचं आहे. तर आता 11 माळी करायला तुम्हाला कमीत कमी 12-15 मिनिटं तर लागतात. जर कोणाचं फास्ट असेल तर 1 मिनिटाला 1 माळ म्हणजे 11 मिनिटाची 11 माळी. तर श्री स्वामी समर्थ सारामृत अमृत ग्रंथ आहे. तो 21 अध्यायाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यातलं रोज 3 अध्याय वाचायचा आहे. मग आता हे 11 मिनिटं हे 3 अध्याय वाचायला अजून 5 मिनिटं म्हणजे तुमचे 15-20 मिनिटं जातात. वेळ असेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा. बघा तुमच्या जीवनामध्ये कोणते प्रश्न राहणार नाहीत. सगळे प्रश्न सुटून जातात. पण अत्यंत सातत्य ठेवा आणि समजा वेळ नसेल तर काय करावं? तर आपल्याला हिंडत-फिरत आता स्वयंपाक करतोय, तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे जर हिंडत-फिरत जर आपण जप केले, तर आपल्याला 11 माळी कशाला असंख्य माळी, हजारो शेकडो माळी आपल्या रोजचे आपल्याकडून होऊन जातात. आता बसूनच जर आपण केला, तर त्याच्यात वेळ जातो, बाकीचे पण कामं राहतात. म्हणजे महिला असतात, महिला वर्गाला म्हणजे खूप काही घरच्या जिम्मेदारी असतात, घरचे कामं असतात, जॉब असतं, पतींचं बघायचं असतं, मुलांचं बघायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तेवढा वेळ देवासमोर बसणं शक्य नसेल, तर हिंडत-फिरत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वयंपाक करताय, तुम्ही घरचं काम करताय, तुम्ही मुलांना आणायला जाताय किंवा तुम्ही जॉब करता, तुम्ही जॉबवरती काम करताय. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत राहावा. आता 3 अध्याय वाचन कसं करायचं? समजा तुमच्याकडं मोबाईल असेल तर 3 अध्याय मोबाईलमध्ये जिथे बसला तुम्ही बाहेर सोफ्यावर बसला, मोबाईलमध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता. जर तुमच्याकडे मोबाईलमध्ये ॲप नसेल तर श्री त्र्यंबकेश्वर हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ वाचण्याची सुविधा त्या ग्रंथ आहे त्याच्यावरती किंवा तुम्हाला YouTubeला दिंडोरी पंडित YouTube जरी तुम्ही डाउनलोड केला तर त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. श्री स्वामी समर्थ सारामृतांचे सगळं वाचायला. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. ही सेवा आहे साधी आणि सोपी सेवा आहे. तुमचे खूप दुःख आहे, तुमचे खूप संकट आहे, तुमचे प्रश्न सुटत नाही, तर ही सेवा करून पहा. आज समजा आता खूप मोठे दुःख आहे तुमचे, तर संकल्पयुक्त सेवा पण करायची असते. स्वामी महाराजांची संकल्पयुक्त सेवा असते. संकल्पयुक्त सेवा म्हणजे आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 108 पारायण किंवा 51 पारायण किंवा 21 किंवा 11 असे पारायण करायचे आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्पयुक्त म्हणजे पहिल्या 108 जर करत असाल यथाशक्ती तुम्ही किती मनामधून ठरवा, की तुम्ही जेवढे पारायण तुम्ही करू शकता तेवढं जर संकल्पयुक्त करा. 11 म्हणा करा किंवा 21, 51 किंवा 108. तर ह्या संकल्पयुक्त सेवेमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. नॉनव्हेज वर्ज्य आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन जर घरचे ॲडजस्ट करत असेल तर तुम्ही पाळू शकता किंवा मुलांसाठी जर तुम्ही संकल्पयुक्त मुलं संतान प्राप्तीसाठी जर करत असाल तर ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. जर आपल्याला दुसरे काही कामना आहेत त्यासाठी करत असाल तर ब्रह्मचर्य पाळलं तेवढं चांगलं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि रोज 21 अध्यायाचा पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे. असे 21 दिवस
जर वाचले तर आपल्याला 21 पारायण होतात. 51 पारायण करण्यासाठी 51 दिवस जर रोज वाचले तर आपल्याला 51 पारायण होतात. तर संकल्पित पारायणासाठी दररोज आपले लेडीजचे 5 दिवस सोडून देऊन बाकीचे सगळं दररोज आपल्याला 21 अध्याय पूर्ण वाचायचा आहे. हा 21 अध्याय वाचायला आपल्याला 1 तास लागतो. तर काही खूप तुमचे संकट असेल तर तुम्ही हे पारायण करू शकता. जर तुम्हाला दररोज संकल्पित पारायण होत नसेल तर तुम्ही 3 अध्याय रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ हिंडत फिरत तुम्ही हा साधी सोपी सेवा करून पहा. बघा तुमच्या जीवनात काय अनुभव येईल. तुम्ही पेरत जा. ते बी उगणारच आहे. स्वामी सेवा हे पेरायची आहे. बी उगवायची आपल्याला चिंता करायची नाही. शेतकरी कधीही चिंता करत नाही. पेरून सोडून देतो. तो पीक आपोआप उगवतं. तशीच कोणतीही सेवा आपल्याला करायची आहे. त्याचे फळ भेटणार आहे. सेवा केल्यावर फळ तर भेटणारच आहे. वेळ लागतो. तर काही बी उगायला वेळ लागतात. काही बी लगेच उगतात दुसऱ्या दिवशी. काही बी लगेच उगत नाही. तर ह्याच्या मागचं असे कारण असतात. तर ही छोटी सेवा शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, एक लाईक जरूर करा. धन्यवाद. आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये